हां हा ज्यूस घ्या, तुम्हाला बरं वाटेल. मामा, तुझ्या काळजीने आम्हाला काहीच सुचत नव्हतं रे. हो ना, तुम्ही घरी पोचेपर्यंत सगळ्यांच्याच पोटात गोळा आला होता. खूप टेन्शन आलं होतं सगळ्यांना. तुम्ही सगळेजण एवढा जीव लावताना माझ्यावर, एवढं प्रेम करता, तुमच्या प्रेमामुळेच सुखरूप घरी आलो. सगळ्यात जास्त श्रावणीला वाईट वाटलं बरं का. बिचारी एकदम अशी बावरून गेली होती रे. टीव्हीवर नको नको त्या बातम्या येत होत्या आणि तिला काय वाटलं माहितीये का, तू निघत असताना ती मध्ये आली ना म्हणून असं झालं. जाऊ दे नंदाक्का, जे झालं त्यात कुणाची चूक नव्हती. तो निव्वळ एक अपघात होता. बस तिला कशाला खेचायचं यात. माझीच वेळ खराब होती असं म्हणायचं. हो रे, आणि मला पण खूप काळजी वाटत होती तुझी. काय कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं ना म्हणून. हो ना मामा, आईला काही सुचतच नव्हतं. तिचं कशातच मन लागत नव्हतं. तू म्हणजे तिच्यासाठी जीव की प्राणच आहेस. म्हणूनच आता पूर्ण बरं वाटेपर्यंत आराम करायचा. बरं वाटेपर्यंत आराम तर करावाच लागणार आहे. पण हे राजकारण, पक्ष कार्यालयाचं काम, लोकांना भेटणं, शिवाय आपला बिझनेस, या सगळ्याचं जरा टेन्शन आलंय. महिनाभर तुला सगळं हँडल करावं लागेल. जमेल ना? तुझी मदत लागेल मला. याच दिवसाची तर मी वाट पाहत होते. अखेर सत्ता माझ्या हातात येणार. जमेल ना ही जबाबदारी घ्यायला? काय रे शुभू, जमेल ना? त्याला काय कळतंय ह्यातलं? हा काही पोरखेळ नाहीये. इथे विश्वासाचा माणूसच लागणार. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर नंदाक्का. शुभ शुभ शुभ, थांब थांब थांब. जी आत्यासाहेब. तुझ्यामुळे आज तुझे भैयासाहेब सुखरूप आहेत. खरंच तू खूप चांगला आहेस रे शुभू. थँक्यू आत्यासाहेब. आणि आता तर तू त्यांचं सगळं कामही बघतोयस. नीट करा सगळं, हो. नाहीतर कुठेतरी आमचे मंत्री साहेब गोत्यात यायला नकोत. अरे श्रावणीला पाहिलंस का? मॅडम त्यांच्या रूम मध्ये असतील. काय काम होतं का तुमचं? नाही, आज विश्वंभर तिच्यावर चिडला नाही ना, देवच पावला म्हणायचा. मलाही जरा बरं वाटलं. तर मला जरा तिचं कौतुक करायचं होतं, पण ते त्या दिवशी हाराचं झालं ना, त्याच्यामुळे कदाचित ती माझ्यावर रागवली असेल. हो नाही आत्यासाहेब, श्रावणी मॅडम असं राग बिक्या डोक्यात ठेवत नाहीत. तिच्या मनातलं बरंच काही कळायला लागलं रे तुला. नाही म्हणजे, अरे तुम्ही रोज जाता येता, हसता गप्पा होतात ना, त्याच्यामुळे असेल. बरोबर आहे तू म्हणतोस ते. श्रावणी काही मनात राग धरत नाही, म्हणूनच मला तिला ह्या बांगड्या द्यायच्या. खरेदी करून 100 दागिने येतील असे, पण ह्या बांगड्या आहेत ना, या विश्वंभरनी स्वतः बनवून घेतलेल्या आहेत. राजे शिर्के घराण्याचा मान आहे या बांगड्या म्हणजे. होय काय? मी श्रावणीला देऊन येते. हा चालते आत्यासाहेब. अरे 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 अरे, काय ना? मला ना विश्वंभरसाठी सूप करायचंय रे. तू जरा ह्या बांगड्या श्रावणीला देशील का? अहो देतो की आत्यासाहेब, त्यात काय एवढं. थँक्यू. जवळ तो दिसत नाही ना, तोवर पाण्याचं घोट बी घशाखाली जाणार नाही. मामाला शुभू, शुभ, बरोबर. अरे कसा आहेस तू? तुला लागलं नाही ना कुठं? कसा आहेस तू? टीव्हीवर काय बाय दाखवत होते ना, जीव खालीवर झाला तो नुसता. सगळ्यांनी लय टेन्शन घेतलाय तुम्ही. मी फोनवर सांगितलेलं ना बरं आहे म्हणून. आई रोड नको, तुमच्या आशीर्वादाने मी ठणठणीत आहे बघा. बघत काय बसली, दृष्ट काढली अकाची. जा. अरे माझ्या डोसक्यात माती घातली, हे मला का आठवलं नाही. मी आले आताच. मामा, तू आला नाहीस म्हणून सकाळपासून कोणी काहीच खाल्लं नाही. अरे तुम्ही असं का केलं? जेवायचं ना. अरे थांबा, पहिल्यांदा मला त्याची दृष्ट काढू दे. शेजाऱ्या पाजाऱ्याची, आल्या गेल्याची, भूता घेताची, कुणाची कुणाची म्हणून दृष्ट लागू नये माझ्या बाळाला. तू 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 तू
दादा, तुला बघून सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल ना, तर ती स्वीटी. वैशुभ, तिनं बी दिवसभर काहीच खाल्लं नाही, फक्त देवासमोर उभी आहे. स्वीटे, काय हडपटपणा येऊ? माझी काळजी करायला माझ्या घरचे आहेत आणि तुला उपाशी राहून काय मिळालं ग? आणि तुला काय झालं असतं ना तर सगळं माझ्यावर आलं असतं. तुम्हाला पण सांगता येत नाही का? अरे आम्ही तरी काय सांगणार, त्या पोरीचा जीव तुझ्या गुंतलाय बाबा. धडे असलं काय डोक्यात घालत जाऊ नका हिच्या. किती वेळा सांगितले तुम्हाला मी? आम्ही स्वीटे, जा तुझ्या घरी तू. हे पोरीनो, चला ताट घ्या, 2 घास खाऊन घेऊ. चला ना, आता तरी पाणी घ्या. स्वीटे, तू उपाशी राहिलीस याचा काही मी अनादर करत नाहीये, पण तू जे काय करतेस ते मला आवडत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तू घरी जाऊन जेवत नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाहीये. मिस्टर भाडेकर, मुद्दाम करायलायस ना? मला माहिती, तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. एकदा लगीन होऊ दे, मग बघ व्याजासकट सगळी वसुली करणार आहे मी.